स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजी शहरातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन संपूर्ण शहराचा आढावा घेतला। यामध्ये गावभाग पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेला भेट देऊन पाहणी केली आणि सूचना केल्या। जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा नूतन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलाय। इचलकरंजी शहरामध्ये 4 पोलीस ठाण्यांअंतर्गत सर्व शहराची कायदा सुव्यवस्था पाहिली जाते। या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, डीवायएसपी कार्यालय आहे। आज कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन पाहणी केली आणि सूचना केल्या। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे। शहरातली गुंडगिरी मोडीत काढणार, महिलांच्या तक्रारींना प्राधान्य दिलं जाईल। जे कोणी पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचंही नियोजन केलं जाईल। तसंच शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू केले जातील। कोणताही गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यासाठी पहिलं प्राधान्य सीसीटीव्हीला दिलं जाईल। जे पोलीस कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिलाय। यावेळी त्यांनी शिवाजीनगर गावभाग, शहापूर पोलीस ठाणे तसंच शहर वाहतूक पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्व पोलीस ठाण्यांची पाहणी करून तिथल्या अडीअडचणी जाणून घेतल्या। जे गुन्हेगार मोक्यातून जामिनावर बाहेर आले आहेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू आहे। जे हद्दपार केलेले आरोपी शहरात दिसतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे उपस्थित होते।